नमस्कार मंडळी, मी हनुमंत रुद्रे. बघा, भारतामध्ये दरवर्षी इलेक्ट्रिक अपघाताचं जे प्रमाण आहे हे साधारणतः 12,500 लोक दरवर्षी मृत्यू पावतात. हा आकडा खूप मोठा आहे. दररोज जर पाहिलं तर 34 ते 35 लोक मृत्युमुखी पडतात. प्रचंड मोठा आकडा आहे. इथे जर एक छोटंसं उपकरण जर तुम्ही घरी बसवलं असतं तर कदाचित यातील अनेक लोकांचे जीव वाचले असते. ते उपकरण आहे म्हणजे RCCB. RCCB म्हणजे काय तर रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. मग हे उपकरण काय करतं? आता आपल्या घरामध्ये सर्वांच्या MCB नावाचं उपकरण बसलेलं असतं, बरोबर? तर MCB दोनच प्रकारचं प्रोटेक्शन देतं. एक म्हणजे शॉर्ट सर्किट जर झालं तर ते ट्रिप होतं. दुसरं म्हणजे ते त्याच्या कॅपॅसिटीच्या वर जर ओव्हरलोड झालं तर ते ट्रिप होतं. आता मॅक्झिमम प्रत्येकाच्या घरामध्ये 10 अँपियर, 25 अँपियर, 32 अँपियर असं लोडनुसार ते MCB इलेक्ट्रिशियन बसवतात. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर माणसाला मरण्या इतका अँपियर जो करंट असतो तो किती पाहिजे हे जर आपण पाहिलं तर फक्त अगदी 30 मिली अँपियरच्या वर माणूस मरू शकतो. आपण काही स्लाईड पण बघू, तुम्हाला मी दाखवेन. मग बघा, घरातील जे MCB बसवलं ते कमीत कमी 10 अँपियर आहे, 8 अँपियर आहे. आता 1000 मिली अँपियरचा 1 अँपियर बनतो. मग बघा, 8 अँपियरचं जर ते उपकरण आहे तर 8000 मिली अँपियर ज्यावेळेस त्याच्यावर तो करंट जाईल त्यावेळेस तो ट्रिप होईल. त्यावेळेस माणसाचं काय होईल? तर इथे मी तुम्हाला स्लाईड दाखवतो. बघा, घरामध्ये लहान मुलं असतात, म्हातारी माणसं असतात. तर असं इलेक्ट्रिक शॉकपासून इथं धोका निर्माण झालेला आहे या बाळाला. हे बघा, काही स्लाईड आहेत. तर यातनं आपल्याला हे उपकरण नक्कीच वाचू शकतो. आता हे बघा, इथे खाली एक थोडक्यात चार्ट दाखवत आहे मी. हां, डाव्या बाजूला दिलेले प्रवाह करंट आणि उजव्या बाजूला आहे शरीरावर परिणाम. 1 मिली अँपियर यानं काय होतं? 1 मिली अँपियर जर आपल्या शरीरातून वाहला तर झिणझिणीत भावना, वेदना नाही, एवढंच होतं. 0.5 मिली अँपियर, 5 मिली अँपियर सौम्य शॉक, त्रासदायक पण घातक नाही. तर 10 ते 20 मिली अँपियर स्नायू अंकुचन पावतात. हात मोकळा करता येत नाही. आपण जे म्हणतो ना चिटकला, तर तो त्या जागेवर जर आपण असं जर शॉक लागला तर तो हात तिथेच राहतो, तो अंकुचन पावले जात नाही. 30 मिली अँपियर हृदयावर परिणाम, फुफ्फुस पण थांबू शकतं. आणि 50 मिली ते 100 मिली अँपियर हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि संभाव्य मृत्यूसुद्धा इथे येतो. आणि 100 मिली अँपियरपेक्षा जास्त हृदय थांबतं, मृत्यूची शक्यता इथे फारच जास्त असते. तर बघा मित्रांनो, तुमच्या घरात जो बसवलेला जो MCB आहे तो निश्चित तुमचं वायरिंगचं संरक्षण करेल, पण माणसाचं संरक्षण तो करणार नाही. माणसाचं जर संरक्षण करायचं असेल तर त्यासाठीच ते उपकरण बनवलेलं आहे, ते स्विच बनवलेलं आहे. 30 मिली अँपियरपेक्षा जर करंट एखाद्या माणसाच्या प्राण्याच्या जर शरीरातून वाहू लागला तर ते उपकरण ते करंट डिटेक्ट करतं आणि सेकंदाच्या आत पूर्ण घरातील विद्युत पुरवठा बंद करतं. तर मी स्वतःही बसवलेलं आहे. माझ्या जवळचे मित्र, नातेवाईक यांना आग्रहाने त्यांना सांगितलेलं आहे. तुम्हालाही सांगतो, आजच तुमच्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये चेक करा, तुमच्या मेकॅनिकलला विचारा. चांगल्या कंपनीचं ब्रँडेड RCCB हे उपकरण निश्चित बसवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, अगदी प्रियजनांना नक्कीच शेअर करा. धन्यवाद.